आता एवढंच त्याच्या बाजूने पेपरवाले बातम्यांवाले गेल्यामुळे त्याची ती बाजू फिट झाली. काय तर त्याच्या बाजूने सगळे कॅमेरेवाले त्याच्या बाजूने हे सगळे त्याच्या बाजूने बातम्या बितम्या मीडिया गेल्यामुळे त्याच्याबद्दल काही बोलता येत नाही. नाही तर काय तुम्हाला त्रास आहे मला सांगा सांगा चला काय तुम्हाला त्रास आहे? आज वाघासारखा गडी पण बिबट्या होत नसतो. अरे तुमची गाठ पडली नव्हती त्यावर नुसता धडकड्या फोडीत होता. आता त्याला कोणच आठवून गेलं तरी उठा. काय मला सांगा नाही महिला म्हणलं आता मी तुमच्या मुलं एक खरं सांगता महिला पुरुष हे माझं कीर्तन आहे ना महाराज म्हणून कधी ऐकायचं महाराज मोठे उठतो महाराज कीर्तन संपल्यावर का मरण. पण वयस्कर माणसाने तुमचा मुलगा म्हणून ऐका आणि बरोबरीच्या लोकांनी तुमचा मित्र म्हणून ऐका ते खरंच आहे. तुम्हाला फार चांगले दिवस. अरे पूर्ण 15 वर्षापूर्वी काही मुली बापाच्या घरी गरीबाच्या घरात जन्माला आल्या तर त्या मुलीला आयुष्यात कधी सहलीला जायला नाही मिळालं. अरे वर्गात 20 मुली असायच्या. शिक्षक सहलीची यादी करायची. ती मुलगी सतत बसून राहायची आणि ती सांगायची माझ्या आई सहलीला पाठवलो मला. पण माझ्या आई सहलीला मला पाठवील पण मला लागणारे 200 रुपये कमवण्यासाठी माझ्या आईला कुणाच्या तरी शेतात जावं लागेल. मला सहलीला जायचं नाही. सर म्हणायचे पैशाची अडचण आहे का? नाही फक्त मला यायचं नाही. लई गरिबी शिकले लोक. आता या सगळ्या पोरांना अनुकूल गोष्टी झाल्या. पैसा वारेमाप झालाय त्यामुळे किंमत कोणाला त्याची कळत नाही. पैसा फुकट मिळतोय आणि पैसा समानाला भेजे राहिले नाही आणि ज्यांच्याकडे भेजे नाही त्यांच्याकडे पैसे. माझं ठेवून गेली लोक उठ आला पैशाला मोटरसायकल चालला तर कुत्र्याला ना आपल्याला काय त्याचा बाप पिसाळलेला होता. पिसाळलेल्या बापाची आवडा कुत्र म्हणतं अजून मागच्या जन्माची खुन्नस धरली. माणसाला अहंकार जास्त झालाय त्यामुळे माणसं खरं ऐकायला तयार नाही. वर्षभर अभ्यास करायचा नाही. बोंबलं भेटायचं. आता 1 तारखेला 10वीचा पेपर आहे. 12वीचे 3 झाले 4 झाले आजे पण आज होतं की आता किती 2 म्हणजे आता 5 महिने 4 महिने 12वीची मंडळी मोकळी गावाला तकली. मग दुसरं काय करणार? मार्च एप्रिल मे आणि जून 12वीच्या पोरांना पुरींना पाया पडू सांगतो. पाया पडू ते मरण ना हे मारणार नाही मला साधारणपणे आज 5-25 दिवस मेरा नक्की आहे. पूर्ण माझं एक वाक्य ऐका. तुम्हाला जो छंद आवडतो तो छंद तुम्ही सुट्टीत करा. म्हणजे तुम्हाला टेलरिंग आवडत असेल टेलरिंग करा. कॉम्प्युटर करा. शेती करा. MS शेती करा. मग घरात काहीतरी पिको फॉल करा. पण मुलींनो स्वतःच्या पोट भरण्याची तयारी आतापासून करा. तुमचे ईश्वरासारखे आईबाप गेल्यावर मुलगी मला आहे ना ईश्वरासारखे आईबाप गेल्यावर मुलीला आधार देणार कोणीही नाही. हे ध्यानात ठेवा. तुम्हाला लागणारे 10 रुपये देणारा तो बापच आहे. तुमच्यासाठी लपून डब्यात पैसे ठेवणारी आईच आहे. हे भाऊ बिऊ या गोष्टी कोणी कोणाच्या नाही. फक्त यादीत सांगायच्या मला एवढे भाऊ आहे. मुलींनो तुम्हाला जेवढं चांगलं शिकता येईल तेवढं शिका. आणि आज तुमची जी संधी आहे ती पुन्हा नाही. काही मुली इतक्या ब्रिलियंट आहेत 12वीच्या. शेवटचा पेपर झाला की लगेच कंपनीला भेटणार. कंपनीकडे जाणार. कंपनीच्या पाया पडणार. त्या मॅनेजरच्या अप्रेंटिस द्या. थोडस काम द्या. भाड्यापुरते येण्या जाण्यापुरते पैसे द्या. मला फक्त 3 महिने काम करून सर्टिफिकेट द्या. 1 सेकंद सुद्धा वाया न घालणारी मुलं काही आपल्या पोरांनी व्यवसाय केले पाहिजे. ह्या नोकऱ्यांच्या अपेक्षेवर पुढे चालतं का मला? बरं एवढा नॉट शिकल्यावर नोकऱ्या कुठे द्यायच्या? 13 लाख पोर आहेत 12वीला. 13 लाख 8 कॉमर्स आहेत आणि 1 तारखेचा पुढा 16 लाखाचा लॉट आहे. 16 लाख 10वीला पुणे असले तर एअरपोर्ट ध्यानात ठेवा. शाळेतला 20 मार्काची बापाची पेंट यंदा संपली. मजा शाळेत पडायचे 20 पैकी 20
रिकाम्याला 3 मार्क जोड्याला 2 मार्क सुटला आईला लगेच म्हणायचं 45% पडले 45. अगं माहिती आहे ते 40 शाळेतच होती. आता पाहा ना आता मी तर जोडलाच गणित आणि विज्ञान. आता नाही, आता कोण तुम्ही व्यवसाय करा इथून पुढचा. खरं सांगा महिना म्हणलं जाऊ द्या तुम्ही तुमच्या मुलासारखे हा विनोद आहे. कोण म्हणत पैसे कमा मजा कोण नाही पूर्ण कोणीही नाही पूर्ण. गावची उद्या जत्रा आहे, गावची उद्या जत्रा आहे. फाटक्या धोत्रातला बाप आहे. देवळासमोर लोकांची मीटिंग चालली, जत्रा आहे उद्या. त्या जत्रेची मीटिंग चालू असताना मराठी शाळा सुटली आणि लहानाची पोरं दप्तर घेऊन पळत होती. त्या देवळा पुढे बसलेल्या फाटक्या धोत्रातल्या बापानं त्याच्यातल्या एका मुलाला धरलं आणि सांगितलं काय पडतं. त्या पोराला आतून जातं का बाहेर आतून. उद्या सुट्टी आहे तशी तरी जत्रा आहे. त्या म्हातारीच्या डोळ्यात पाणी आलं. पुरीनं तो पळणारा पोरगा त्या म्हाताऱ्याला काय म्हणून पाहिलं माहिती, स्वतःचा नातू माझ्या नाताला सुद्धा उद्या सुट्टी असेल. घरी आलेलं पोरग पळत आले तो म्हातारा घरी आला आणि बायकोनं सांगितलं नातवाला आणायला. त्याने काळी पडलेली 50 रुपयाची नोट कुपरीच्या खिशात घातली. नातवाला जत्रेला घेऊन आला. पुरीनं जत्रामध्ये हिंडलेला बाप खिशात पैसे नसल्यामुळे नातवाच्या सगळ्या इच्छा पूर्ण करू नाही शकला. पण त्यानं नातवासाठी चॉकलेट घेतलं. म्हातारा गावातून आला आणि म्हातारा गावातून आला आणि नातू पळत गेला ना आज्याच्या धोत्राला बिलगला. आज्यानं कुपरीच्या खिशातलं चॉकलेट काढलं पण बारीक नातू होता त्याला ते चॉकलेट फुटत नव्हतं. तो म्हातारा खाली बसला. त्यानं ते चॉकलेट धोत्राच्या कोपऱ्यात धरलं, वरून दगडाने फोडलं. माझं धोतर फाटलं तरी चालेल पण माझ्या नातवाचं चॉकलेट खराब होता कामा नये. विचार करा, पैशाची गमेंट लय दिवस नाही चालत भाऊ. जवानी बिवानी अंगातलं रक्त टूर प्राध्यापकाची टिंगल करणं, म्हाताऱ्याचं माप काढणं, बाबा पाहिल्यावर शिट्ट्या मारणं, हे काही लय दिवस चालत. कीर्तनकार पाहिल्यावर शिट्ट्या मारणं, प्राध्यापकाची टिंगल करणं. इंग्लिशचा पेपर होता 12वीचा तर अभ्यास वर्षभर करायचा नाही आणि वरच्या शिंद्र घेऊन जायचे कॉफी पिरवायला. ते अकलीचे इतकं झालं रे. अरे 35 मार्क पाडवणं टोन केलं तुम्हाला. आणि कॉफी सरकार बंद करू शकत नाही, कॉफी शिक्षक बंद करू शकत नाही. कॉफी बंद व्हायची असेल तर एकच पर्याय आहे, ज्या ज्या शाळेत परीक्षा आहेत त्या वर्गात सीसी कॅमेरे बसवणे. शिक्षकाला पोरडम देतात ते माप सोडून गेले. त्यांना त्याची लाज राहिली नाही. पोलीस काही डोकं लागत नाही, शिक्षकाला पोर डोकं लागत नाही. कॅमेरा दिसला तर सस्पेंड करणे एवढंच त्याला आता पर्याय. नाहीतर कॉपी ही कधी बंद होणार नाही. कॉपी करण्याची शाळेतल्या पोरांना नशा झाली. त्यांच्या डोक्यात आता काहीच नाही. आता समजा परवा मराठीचा पेपर आहे ना, हे नालायक उद्या संध्याकाळी फक्त कागद फाडणार, पुस्तक सुद्धा उचकायचं नाही. आपुलत्या वरच्या खिशात जोड्या लावा, मागच्या पर्याय निवडा, पुढच्या खिशात किसने किससे कहा, किसने किससे कहा, किसी ने किसी से कुछ नहीं कहा. ही पोरं अभ्यास करीत नाही. तुमचं काय म्हणजे व्यवसाय केला पाहिजे, कॉफी बंद करा आणि अभ्यास करा, पैसे मिळवा. अरे पोरांना मी मगाशी सांगितलं की त्याला महाराष्ट्रातली 2 पोरं सीमेवर गेली तर उद्या महाराष्ट्राच्या डोळ्यात पाणी आलं. पण देवाने महाराष्ट्रातला देव इतका चांगला आहे, महाराष्ट्रातले 2 गेले पण 13व्याच्या आत त्यांचे 350 गेले. 13वा सुद्धा झाला नाही, आज होता 13वा. पण कार्यक्रम कितीला झाला त्यांचा? 12व्याला. आपले किती गेले? 2. त्यांचे 300, अजून
2 तास मिळाले असते तर त्यांचे 700 गेले असते. मग जे सीमेवर लढले ना त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना म्हणायचा, कभी कभी मेरे दिल में ख्याल आए तुमको बना दिया गया है, कभी कभी मेरे दिल में ख्याल कोणाच्या तरी आईचा मुलगा सीमेवर लढतोय म्हणून आपण बंगल्यात घोरतोय. कोणाचा तरी मुलगा अंगातलं पाणी काळ्या आईत घालतोय म्हणून आपली बायको चपात्याला तेल लावते. मग त्यांच्यासाठी हे म्हणा, कभी कभी मेरे दिल में तुमको बना दिया गया है. म्हणाला अजून, जी साहस न होती अगर तुम न होती. तर तुम्ही सीमेवर नसते तर आम्ही 5व्या मैलावर नसतो. सीमेवर लढणाऱ्यांना म्हणा, ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, तोड़ेंगे तुम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. किसका? गोवे का छोकरी का और क्वार्टर का साथ. दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, तोड़ेंगे तुम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. कशामुळं? शुर आम्ही सरदार, शुर आम्ही सरदार, Bye.
ते रक्तच गोळे खाऊन नाही ते पोचले असं तापून उठलं पाहिजे आपलं रक्त. आणि आपल्या रक्तानं काय केलं माहितीये का, हे जे शिमेवर लढले ना आणि गेले ना त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना म्हणा तुम्ही अशी भडकत का शाळपाट झाली ही मातीच अशी ही माती सावर करायची, ही माती बाजीप्रभू देशपांडेची, ही माती आई जिजाऊची आहे, ही माती अहिल्याबाई होळकरांची आहे, झाशीच्या राणीची माती. झाशीची राणीनं घोड्यावर बसून तलवार घेतली होती.
झाशीच्या राणीनं घोड्यावर बसून तलवार हातात घेतली होती. आता झाशीची राणी मोबाईलवर सगळी कामं करते. अरे झाशीची राणी हे रक्ताचं पेटलं पाहिजे. सैन्याच्या बोलायला म्हणजे शिवाजीला पाहिलं नव्हतं. तापून उठला पाहिजे. सैन्याच्या बोलायला म्हणजे शिवाजीला पाहिलं नव्हतं. तरी सैन्याचा राजा पुढे चिंतल्या ही कविता आपल्याला एखाद्या हिरोला म्हणायला तरी गेला ते म्हणाल खबर आणि त्याला बक्षीस मिळालं. टाकून उठले पाहिजे. टाकून राजे तोफेचा आवाज येत नाही तोपर्यंत हा भाषी खेळलेला आहे. हे रक्त आहे असं तापून उठायचा आणि चांगल्या कामाला उठा. टपरे पेटवणे, कोटरी पेटवणं, बँडवाले ठरवणं, शेवालेला घाम आणणं याच्यासाठी नका लढू. मग लढायचंय का तुम्हाला? पण एक समजून ठेवतो या सगळ्यांना संतांशिवाय पर्याय नाही. संत कशा चंदनाचे हात संतांशिवाय होता येणार नाही. पण इथे घोटाळा आहे. चंदन सुगंध देते पण गुणधर्म बदलत नाही. त्यासाठी काकड्याच्या मालिकेतला दुसरा एक अभंग आहे. उच्च नीच काही देणे बाबत दिसते भावभक्तदासी पुत्रकडे मित्राच्या वृत्ती दैत्याने नक्षिफला जन्मला लागले. सज्जन कसा विकू लागे मास पाण्या सावधस करून लागे. दरारी सोनाला घोडा बुकू लागे. चोक्यामुळे सवे डोरीने आणि भिंगा आवडते. अर्जुनाचे रथी होय आसारती भक्षी पोहे प्रीती सदाम्याचे एकोबाचे रूढ फेडे रचनाचे अंबरशीसाठी गरुवास मेराबाई शेतू घेतली विस्म्याला दामातीचा झाला. पुंडलिकासाठी अजून तिष्ठते त्याची सगळ्यांचा उद्धार करणारे संत आहे. चंदनाचे हात पायी चंदन पैसा येणार नाही थोडा घोटाळा आहे. तुम्ही मला घोटाळा काय 10-12च्या पोरांचं ठरला. थोडा फारका होईल थोडा फारका होईना पण या सुट्टीमध्ये घरच्यांना आपण आधार केलाच. काही करा
फक्त चांगल्या मार्गाने पैसे मिळवा. काही करा माहिती मी पंप लुटा पूर्ण संपलं ठरलंय आपलं काय टेलरिंग करायचं कॉम्प्युटर करायचं काही करायचं फक्त माझं एक वाक्य आज ऐकायचं ऐकायचं हा म्हणाला तर नाही म्हणा तुम्ही नाही म्हणलं तर मला काही फरक नाही आणि हा म्हटलं तरी मला काही फरक नाही माझं एकच वाक्य ऐका तुम्ही कितीही उत्तुंग भरारी घ्या किती आता घेतली पोरीनं भरारी मुलीनं 10 वर्षापूर्वीची मुलगी फक्त लग्न संसार आणि कुटुंबात होती आज राष्ट्रपती पदावर मुलगी आहे मुलगी कलेक्टर मुलगी प्रांत मुलगी एसपी मुलगी PSI मुलगी पूर्ण तुम्ही किती भरारी मुलगी घ्या फक्त आपला बाप शेवटपर्यंत गल्लीने वरमान काढून चालला पाहिजे एवढं पथ्य तुमच्या बापाची मान आहे ना कधी खाली नाही ते लव्ह मॅरेज ब्रेज आहे ना हे करायला हरकत नाही त्याला ते होतच नाही काय मी नाही म्हणलो तरी तुम्ही तेच हा म्हणजे मी नाही म्हणलो तरी तुमच्याकडून ते होणारच आहे फक्त तुम्ही एक करा क्वालिटी ठेवा क्रिएटर असा पाहिजे तर त्यांना आपल्याला निदान मरेपर्यंत सांभाळलं पाहिजे त्याच्या मोबाईल मध्ये बॅलन्स त्याच्या गाडीला उधार पेट्रोल नाही केलं नाही पण ती तुम्हाला बिना माहिती नसते तो का राखेल पिल का लव इज ए मनी अँड लव इज ए मनी अँड मनी इज ए लव त्याला क्वालिटी पाहिजे क्वालिटी आजच्या जगात क्वालिटीच फक्त यशस्वी ठरते मुलांना चांगलं शिकवा लहान आणि पोरं सावध बसा पटकन बैठे बैठे सावधान तू कितीला रे दुसरी मला त्याच्याकडून दुसरीला येते पूर्ण टाळी वाजवली त्यांना अख्ख्या 2 तास मला जाऊ दे काय हो या वयात इकडे कीर्तनच येत हे 22 वेळा रिमोट बदलवणारी माणसं घरात म्हणून आता जोरात उत्तर द्यायचं 1 2 3 4 5 हे तर झोपलंच आणि तिथले 2 4 या वर्षात गाजलेली मोबाईलची सगळ्यात भारी गेम आणि आता नवीन आलेली गेम नवीन आली ना आता याकडे कोणती पबजी झालेली कोणती मान मी फायर नीट सांगायला मला कोणती आली मी फायर मी एवढं शिकेल मी फायर या वर्षात गाजलेला सलमान खानचा सगळ्यात भारी सिनेमा जोरात सांगा टायगर जिंदा आहे जोरात सांगा टायगर या 2-4 महिने या 2 वर्षात गाजलेला सगळ्यात भारी मराठी सिनेमा सैराट सैराट मधलं सगळ्यात फोकसचं गाणं सिंगाट या 2-4 महिन्यात गाजलेलं सगळ्यात भारी गाणं बाई सुरू तुझं माझ्यावर मला आमदार झाल्यासारखं देशाचा विकास करायचा असेल अशी रत्नघरात तयार झाली पाहिजे हे पुढचा प्रश्न पडलो एकदम जोरात
आमच्याकडे प्रमाण कसं आहे माहिती का मान करायचं नमो तुका 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 भासला मानवी वेशधारी परी तो लीला विग्रही निर्विकारी स्वये श्रीहरी व्यापकू सर्व जीवा तुका तो जिहा दीपनाई पाटी बोडी दीपनाई पाटी बोडी